त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ आणि इथं उपस्थित असलेले सर्व संघटनांचे पदाधिकारी, त्याचबरोबर आपले जनमित्र बंधू आणि भगिनींनो, खरं तर आमच्या शाखा कार्यालयातील कर्मचारी आज कमी संख्येने उपस्थित आहेत. याचं कारण म्हणजे आमच्याच कुटुंबातील एक बाहेरच कर्मचारी, त्याच्या आईच्या आज सकाळीच पहाटे दुःखद निधन झालं आणि त्यामुळे आपले काही कर्मचारी त्या ठिकाणी गेले आणि आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात मिस्त्री, भाऊबंद मिस्त्री आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो. आणि बाकी खरं तर आम्हाला पण तिकडे जाणं गरजेचं होतं, परंतु हा देखील कार्यक्रम तितकाच महत्त्वाचा होता म्हणून आम्ही दुसरीकडे डिवाइड झालो. म्हणून आमची या ठिकाणी संख्या कार्यक्रमाच्या दृष्टीने कमी आहे. पुढच्या वर्षी आम्ही 100% या कार्यक्रमाला उपस्थित नक्कीच राहू. बऱ्याच कार्यक्रमामध्ये लाईनमन दिन साजरा करत असतो, त्यावेळेला महावितरण कंपनीने लाईनमन दिन हा दिवस आपल्यासाठी दिलेला आहे. याचं कारण म्हणजे मागाशी कोकरे साहेब सुद्धा बोलले की आपण महावितरण कंपनीचा कणा आहोत आणि कणा आहे म्हणून आपण, म्हणजे आपल्याला सुद्धा कणा आहे म्हणून आपण आज मी या ठिकाणी उभा आहे. आणि तो कणा कसा असतो? ताठ असतो. ताठच उभा राहिलं पाहिजे किंवा मी ताठर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ताठच उभं घेणं गरजेचं आहे असं आहे का? समोर जर एखादा, आपल्या समोर जर एखादा साक्षात म्हणजे परमात्मा भगवंत जर आपल्या समोर उभा असेल तर त्याच्यासमोर आपल्याला झुकून त्यासमोर नतमस्तक होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण ताठ उभं राहून चालणार नाही. त्याचबरोबर दिवसभर काम करून संध्याकाळी जेव्हा आपण घरी जातो, आपली आई असेल, आपली पत्नी असेल, ती आपल्याला जेवायला देते आणि आपण मुलांबरोबर थोडा वेळ गप्पा मारतो आणि रात्री अंथरुणावर बसतो, त्यावेळेला आपण ताठ उभं राहून चालेल का? तर नाही. आपल्याला आपल्या शरीराला विश्रांती देण्यासाठी काही काळ आपल्याला आडवं राहावंच लागेल आणि तो कणा आपल्याला आडवं राहून झोपावा लागेल. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला ताठर भूमिका घेऊन आपल्याला ताठ उभं देखील राहता आलं पाहिजे. म्हणजेच आपला हा जो महावितरणचा कणा आहे, आपण जे सर्व जनमित्र आहेत, फ्लेक्झिबल राहता आलं पाहिजे आपल्या सर्वांना. म्हणजे आज या लाईनमन दिनानिमित्त मी असं सर्वांना सांगू इच्छितो की परिस्थितीनुसार आपल्याला वागता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक भूमिकेत आपण ताठच असलं पाहिजे असं नाही. अधिकाऱ्यांशी बोलताना सुद्धा, अधिकाऱ्यांशी वेळ जुळवून घेताना सुद्धा, आपल्या कर्मचाऱ्यांशी काम करताना सुद्धा आपल्याला फ्लेक्झिबल राहता आलं पाहिजे. मी परमनंट आहे, मी लाईनमन आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे करून आपण प्रत्येक ठिकाणी ताठर भूमिका घेऊन चालणार नाही. तर आपल्याला फ्लेक्झिबल राहता आलं पाहिजे. एखाद्या वेळेला दुसऱ्याचं ऐकता पण आलं पाहिजे, तरच आपण या ठिकाणी सुरक्षितपणे काम करू शकतो असं मला वाटतं. पूर्वी अशा बऱ्याच अशा म्हणी होत्या की कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है. ही पूर्वीची झाली म्हण. पण आता आपल्याला काय करायला पाहिजे? कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. आपल्याला काही केलं तर आपल्याला आउटपुट काहीतरी मिळणार आहे. पूर्वी तसं होतं, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, हे पूर्वी होतं. परंतु आता तसं चालेल का? तर नाही. आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्याचबरोबर आपण टीव्हीवर बऱ्याच जाहिराती बघतो. आपलं सेल्फ प्रोडक्ट म्हणजे आपल्या म्हणजे 7up असेल किंवा स्प्राईट असेल, हे विकण्यासाठी काय म्हणतात? डर के आगे जीत है, असं प्रत्येक जण म्हणतो. डर के आगे क्या है? जीत है. परंतु ते स्वतःच्या स्वार्थासाठी बोलत असतात. डर के आगे जीत है, तुम्ही स्प्राईट प्या, डर के आगे जीत है. परंतु आपल्याला कळलं पाहिजे डर के आगे दर्द है. आपण त्यांचं ऐकून डर के आगे जीत है म्हणून आपण स्प्राईट प्यालो तर त्यांचाच फायदा आहे, आपलं काय आहे? त्याच्यामुळे आपल्याला परिस्थिती ओळखता आली पाहिजे. आपण वसुली करत असताना किंवा साईडवर काम करत असताना आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे खरोखरच डर के आगे दर्दच है, हे आपण आता मनाशी ओळखता आलं पाहिजे आपल्याला. आणि त्यानुसार आपण काळानुरूप बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी आज लाईनमन दिनाच्या निमित्ताने मुद्दामून बोलू इच्छितो. एक दोनच आपल्याला आपल्या कामामध्ये आपण लाईनमन जो आपण कणा आहोत, तर काम करत असताना आपल्याला खरोखरच कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्या दृष्टीने आपण कायम म्हणजे आपल्या काही चुका आहेत किंवा का, तर आपली महावितरण कंपनी आज खूप पुढे अपडेट होत चाललेली आहे दिवसेंदिवस. म्हणजे प्रत्येक दिवसाला एक एक पायरी वर चढत चाललेली आहे महावितरण कंपनी. आणि त्या कंपनीचा जर कणा जर पहिल्या पायरीवरच राहिला तर कंपनी ही बॅकफुटला जाणार आहे.
म्हणून आपण देखील त्या पायऱ्या एक एक पायरी वर चढण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणं काळाची गरज आहे असं मला वाटतं. नुकतंच कोकरे साहेबांच्या मीटिंग मध्ये आम्ही 1 तारखेला मार्च एंडिंगच्या नियोजनाची ज्या वेळेला मीटिंग घेतली त्यावेळेला आम्हाला असा एक प्रश्न भेडसावत होता की बाबा TD2 लाईव्ह का होतात. मला वाटतं DY सोबत पण माझं बोलणं झालं की असे का होतात, म्हणजे याच्यात चूक कोणाची आहे, कंपनीची चूक आहे, आमची चूक आहे, की बऱ्याच गोष्टी असतात अशा की बाबा परिपूर्ण माहिती नसते आणि त्यामुळे कंपनी काय करत असते, कंपनी आज 10व्या पायरीवरून तिचं नेतृत्व करते, तिचं जे काय प्लॅनिंग आहे ते 10व्या पायरीवर चढले आणि आपण पहिल्याच पायरीवरून विचार करतोय नाही बाबा असं. आज मग इथे जमलेले जनमित्र आहेत त्यांच्यामध्ये मी गुरु मिस्त्री किंवा अशी काही अनुभवी आहेत, आमचे लाईन मिस्त्री असतील त्यांना तर माहिती आहे विषय, परंतु आपण टीडी करण्याची योग्य पद्धत कुठली आहे आत्ताच्या काळात. आपण पूर्वी टीडी कसे करत होतो, पोलवरनं टीडी करत होतो, मीटरची इनकमिंग कट करत होतो जेणेकरून मीटरचा डिस्प्ले जाईल. आपल्याला भीती होती का, तर जर मार्च एंडिंगला जर क्रॉस चेक झालं आणि जर मीटरचा डिस्प्ले चालू दिसला तर आपल्यावर कारवाई होऊ शकते. परंतु कालच मी जवळजवळ मी स्पोर्टला कबड्डीचा गेलो होतो त्यावेळेला मी लोट्याचे यादव साहेब म्हणून आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलं की बाबा असा असा प्रश्न आहे, आपण बोललं पाहिजे, आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे, अधिकाऱ्यांशी असो किंवा आपल्या जवळचे जनमित्र असो कोणाशी कम्युनिकेशन केल्याने काय होतं आपल्याला माहिती मिळते की आपण योग्य काय केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी असं होतं की त्यांनी सांगितलं की आपण इनकमिंग कट न करता आउटगोईंग कट केली पाहिजे. का तर त्या मीटरचा डिस्प्ले चालू राहणं खूप गरजेचं असतं. पूर्वी कसं होतं, मीटरचा डिस्प्ले गेला की आपण टीडी केलं आणि ते बरोबरच आहे. आज जुने जे जनमित्र आहेत त्यांच्या दृष्टीने ते बरोबरच आहे, कारण का त्यावेळी कदाचित कारवाया होत्या असतील, परंतु आता आपली कंपनी 10व्या पायरीवर आहे. आपण 10व्या पायरीवर जाऊनच विचार केला पाहिजे, त्या पद्धतीनेच आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. याचं कारण कोकरे साहेबांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं की जर मीटरचा डिस्प्ले गेला कट केल्यानंतर तर पुढच्या महिन्यात मीटरचा डिस्प्ले फॉल्टी प्रमाणे ऑटोमॅटिकली कंपनी TD2 लाईव्ह करते. मग आपल्याला काय होतं, गेल्याच महिन्यात तर मी टीडी भरला, ह्या महिन्यात लाईव्ह का झाला, सिस्टीमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, सिस्टीमला काही कळत नाही. पण महावितरण कंपनी ऑलरेडी 10व्या पायरीवर नेतृत्व करत असते आणि त्यामुळे ती त्या बाबतीतच नियोजन करत असणार, म्हणजे त्या लेवलचं तिचं काम असणार आहे. हे जर आउटगोईंग आपण कट केली तर डिस्प्ले ओके राहणार. समजा त्या मीटरचं 10 रिडिंग असेल, जोपर्यंत त्या मीटरवर 10 रिडिंग आहे तोपर्यंत तो TD2 लाईव्ह होणारच नाही. ज्या वेळेला त्याचं 10 वरून 15 रिडिंग होईल किंवा 20 रिडिंग होईल, प्रोग्रेसिव्ह रिडिंग ज्या वेळेला त्या मीटरचं पडेल त्याच वेळेला तो ऑटोमॅटिक सिस्टीम टू TD2 लाईव्ह होणार आहे. हे आपल्याला कधी कळलं, आमची ज्या वेळेला 1 तारखेची मीटिंग झाली, कोकरे साहेबांशी जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला आम्हाला कळलं. अशी प्रत्येक वेळेला चर्चा करणं गरजेचं आहे. आपण अपडेट स्मार्ट होणं गरजेचं आहे. मी स्मार्ट का म्हणेन, मुद्दामून स्मार्ट म्हणेन कारण आपण कंपनीचा कणा आहोत. आता आपल्या महावितरण कंपनीमध्ये HPL चे मीटर, म्हणजे सर्वांनाच माहिती आहे HPL चे मीटर, जिनसचे मीटर, ही जी कंपनी आहे ना ब्रँड आहे. असतील काही मॉन्टेल फ्लॅश जे मध्ये जम्प मारणारे, त्यावेळेला सर जास्त काय क्रॉस चेक करत नाही, मॉन्टेल आहे ना चला जम्प झाला असेल चला याची BAT करून घ्या. परंतु HPL चा किंवा जिनसचा मीटर असेल तर ते डोळ्यात तेल करून बघा, नाही परत एक चेक कर, MDKW चेक कर. का तर आपल्यावर एक विश्वास असतो. आपण समजा 1-2 मिनिटासाठी आपण स्वतःला आपण मीटर समजूया, मी मीटर आहे, मी HPL चा मीटर आहे, मी ब्रँड महावितरण मधील ब्रँड एकदम जिनसचा मीटर आहे असं स्वतःला समजूया. काय होतं, मी माझं काम ओके एकदम परफेक्ट करतोय, म्हणजे काय तर मी माझ्या आतून जो विद्युत प्रवाह वाहतोय त्याचं मी बरोबर ऍक्युरेट मेजरमेंट करतोय. म्हणजे माझ्यातून 10 युनिट गेले तर मी 10च युनिट मेजरमेंट करतोय. मी एका युनिटचं इकडे तिकडे करत नाही, मी जरा पण फास्ट नाहीये, मी जरा पण स्लो नाहीये, मी बरोबर माझं काम करतोय. पण तो होतोय काय, रीडर येतोय, म्हणजे इथे रीडर कोण नाही आहेत मला वाटते, पण राग नसावा, रीडर येतोय तिथं गवतच आहे, मग मला या बांधावर उडी मारता येत नाहीये किंवा अजून कुठली कारण असतील, त्यानं कदाचित घेतलं पण नसेल रिडिंग. आणि त्याच्यामुळे काय होतंय, रिडिंग न घेतल्यामुळे काय होतं तर त्या मीटरवर, त्या मीटरचा जो बिल आहे त्या बिलावर आपला स्टेटस म्हणजे व्हॉट्सअपला आपल्याला माहिती आहे स्टेटसचा अर्थ कोणाला वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही असं मला वाटतं. तर स्टेटस काय येतो, फॉल्टी येतो. मीटर आपलं काम काय करतोय, ओके करतोय, बरोबर ऍक्युरेट करतोय, परंतु त्या बिलावर स्टेटस काय येतो तर फॉल्टी. काय होतं याच्यात,
मीटर आपलं 100% काम कम्प्लीट करतोय, म्हणजे आपण सर्व मीटर आहोत तर आपण आपलं काम ऍक्युरेट करतोय, परंतु समोरून येणारी एजन्सी आहे ती चुकीच्या पद्धतीने काम करत असल्यामुळे आपल्याला नाव पडतंय. मीटर काय होतं, मीटर फॉल्टी आहे, हा मीटर फॉल्टी आहे. मग काय होतं, 5-6 महिने जर त्याला फॉल्टी मीटर गेला, आपल्याला 5-6 महिने एकदा फॉल्टी 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 असं करत गेलो की तो ग्राहक येतोय, माझा मीटर फॉल्टी आहे साहेब आहे. मग साहेब काय करणार, जाऊन सांगणार की बाबा जा रे बाबा तू चेक कर मीटर. मग माझ्यावर काय करा, कर्मचारी जाणार नाही, सांगणार नाही साहेब मीटर ओके आहे, मीटर ओके आहे. मग तो फॉल्टी टू काही वेळेला मग सिस्टीम कडे जातो विषय, मग सिस्टीम फॉल्टी टू नॉर्मल कदाचित होत नाही सांगणार, होत असेल नाही होत असेल आय डोंट नो, परंतु बऱ्याच वेळेला होत नसेल हे कदाचित, कारण तो सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. मग पर्यायी मार्ग शॉर्टकट काय करणार, त्या ठिकाणी मीटर बदलावं, स्मार्ट मीटर लावा किंवा अजून कुठला दुसरा मीटर लावा. मग काय होतं यामध्ये काय होतं, आपण इतकं चांगलं काम करत असताना सुद्धा आपल्याला भंगारमध्ये जायला आपण कारणीभूत ठरतो. म्हणजे चांगला मीटर एखादा आहे ना, तो सुद्धा भंगारमध्ये जातो. का जातो, आपण स्मार्ट वर्क करत नाहीये म्हणून. तेच त्या ठिकाणी जर आपण स्मार्ट वर्क केलं, म्हणजे स्मार्ट मीटर प्रमाणे आपण जर काम केलं तर काय होईल, आपल्याला कोणाच्या दुसऱ्याची रिडिंग घेईल, हा माझा रिडिंग येऊन घेईल आणि मी देईन, गरज नाही. माझं काम मी स्वतः करणार आहे, माझं रिडिंग मी स्वतः सिस्टीमला पाठवणार आहे, मला दुसऱ्याची गरज नाही. आणि त्याप्रमाणे कंपनी ज्याप्रमाणे अपडेट होते त्या पद्धतीने आपण देखील अपडेट होणं काळाची गरज आहे. आपण जर अपडेट झालो तरच आपली कंपनी वाचणार आहे. बरेच जण असे म्हणतात की कंपनी आज किती वर्ष आहे माहिती नाही मला, अजून 4-5 वर्ष महावितरण कंपनी राहील, त्याच्यानंतर काय काय कंपनीचं काय खरं नाही, असे बरेच जण म्हणतात. अगदी परमनंट कर्मचारी पण म्हणतात, अगदी रिटायरमेंट आलेले पण म्हणतात आमचं झालंय आता, तुमचं काय खरं नाही दिसत आहे, असे पण म्हणतात. परंतु आपली कंपनी चांगली टिकेल या दृष्टीने आपण जर प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी मिळून केले तर कंपनी 100% टिकणारच आहे असं मला वाटतं. आणि असं मी या लाईनमन दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शब्द देतो, खरं सांगतोय. तर मला असं वाटतं की लाईनमन दिन आपण या सर्व कंपनीने आपल्याला जे मोठं, म्हणजे शिवतकर सर म्हणाले की दुर्लक्षित राहिलेला असा जनमित्र आहे, त्याची दखल महावितरण कंपनीने घेतली आहे. आणि ती का घेतलेली आहे तर आपण महावितरण कंपनीचा कणा आहोत आणि हे महावितरण कंपनीला देखील तितकंच माहिती आहे. म्हणून आपण त्या कण्याप्रमाणे फ्लेक्झिबल राहून त्याचबरोबर स्मार्ट वर्क करून आपण काम करणं काळाची गरज आहे. एवढंच मी आजच्या या लाईनमन दिनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि आज खरोखरच आपण लाईनमन दिनानिमित्त आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवून आमचा यथोचित सन्मान केला, त्याबद्दल सर्व आपल्या जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी, उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय कार्यालय, त्याचबरोबर सर्व शाखाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे मनोगत या ठिकाणी संपवतो. धन्यवाद योगेशजी. योगेशजीने आपल्या मनोगतामध्ये फार चांगल्या गोष्टी